मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजी सध्या नाव चर्चेत आहे. खूप सारी रॅली त्याच्यामध्ये झाली आणि रॅली झाली म्हणून व्हिडिओ अजिबात नाही बनवत. आता भीती मला जास्त याच्यामध्ये वाटतेय की ही रॅली झाल्यानंतर जे काही लोक ट्रॅप होतील ना, त्यांना आपल्याला सावध करणं गरजेचं आहे. कारण महत्वाची गोष्ट काही कळत नसतं, माहीत नसतं, तेव्हा आपण फक्त काही आकडे बघून डिसिजन घेतो आणि फसतो. आणि तुम्हाला असं जर समजून घ्यायचं असेल व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण टाटा टेक्नॉलॉजी हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. 500 रुपयाला कंपनीचा IPO आला, लिस्टिंग 1200च्या वरती झालं. जवळपास 2.5 वर्ष इन्व्हेस्टरची परीक्षा पाहत होता. पण अचानक हे टाटा टेक्नॉलॉजीचं स्टॉक पुन्हा पळू लागला. आता नेमकं काय बदललंय? बरोबर, मोठे इन्व्हेस्टर्स काहीतरी याच्यामध्ये वेगळं पाहतायत का, जे रिटेल इन्व्हेस्टर पाहत नाहीत? कारण मार्केट कंडिशन तर सगळी डाऊन आहे. टेक्नॉलॉजी फील्ड ऑलरेडी करेक्शन फेज मध्ये, आणि ही रॅली अजून पुढे जाऊ शकते का वेळीच सावध होणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी शंभू. आज तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. पुढे जाण्यापूर्वी क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच आम्ही ऑफलाईन इव्हेंट पण आपल्या ऑफिसमध्ये फ्री मध्ये घेतोय. त्याची डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी खाली जो ग्रुप दिलाय त्याच्यावर जाऊन जॉईन करा. आता आपल्या मुद्द्याकडे येतो. भारतात जे सध्या सगळ्यात चर्चेत असलेला एक IPO म्हणजे टाटा टेक्नॉलॉजी होता. मागच्या काही वर्षांपूर्वी आला. अगदीच सांगेल डेट सहित तर नोव्हेंबर 2023 मध्ये. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये आला तेव्हा इश्यू प्राइस होती जवळपास 500च्या रेंजमध्ये. लिस्टिंगच्या दिवशी थेट 1200 गेला. भाऊ, एवढ्या जोरात वरती गेला. 140% लिस्टिंग घेऊन सगळ्यांना वाटलं तर आता रॉकस्टार होणार याच्यामध्ये, बरोबर ना? पण मार्केटमध्ये चर्चा सुरू पण झाली. आता हा पुढचा मल्टीबॅगर. लोक अक्षरशः तुटून पडले. पण होतं काय, वेगळी स्टोरी चालू झाली. अक्षरशः त्याने रॉंग टर्न घेतला आणि लिस्टिंग नंतरचा उत्साह अगदीच कमी झाला. म्हणजे ग्रोथ बद्दल चिंता मिटली, बरोबर. ऑटो सेक्टर मध्ये मंदीची भीती तयार झाली, मार्जिन्सवर दबाव आला आणि हळूहळू स्टॉक अक्षरशः धडधड खाली येऊ लागला. आणि इन्व्हेस्टर्स निराश झाले. काही तर सोडून पण पळून गेले असतील, काहींनी प्रॉफिट बुक केला असेल, तर काही आता अक्षरशः विसरून गेले असतील. पण आता पुन्हा ह्या स्टोरीमध्ये एक सस्पेन्स क्रिएट झाला. आपला मे 2026 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जवळपास याच्यामध्ये खेळ बदलायला सुरुवात झाली. आणि एक टर्निंग पॉईंट असा होता की 4 मे 2026 ला टाटा टेक्नॉलॉजीजने आपले Q4 चे रिझल्ट डिक्लेअर केले, बरोबर. आता आकडे पाहून मार्केटचं लक्ष पुन्हा स्टॉककडे वळालं. रेव्हेन्यू पोहोचला डायरेक्ट 1572 कोटींवर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो EBITDA आहे तो मजबूत वाढला. प्रॉफिट देखील अपेक्षेप्रमाणे चांगला आला, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅनेजमेंटने इन्व्हेस्टरसाठी भविष्यामध्ये एक पॉझिटिव्ह आउटलुक दिला. आता लोकांना याच्यापेक्षा काय पाहिजे असतं. त्याच्यामुळे कंपनीने सुमारे 204 कोटींचं नेट प्रॉफिट पण त्याच्यावेळी डिक्लेअर केलं, जो मागील वर्षाच्या तुलनेमध्ये कम्पॅरेटिव्ह केलं तर 8% जास्त होता, बरोबर. याच कारणामुळे रिझल्ट नंतर स्टॉक मध्ये जोरदार बाईंग दिसली. पण फक्त रिझल्ट मुळे रॅली आली हे म्हणणं थोडं चुकीचं ठरू शकतं. कारण मार्केट भूतकाळासाठी पैसा अजिबात देत नाही. मार्केट नेहमी भविष्य खरेदी करत असतं. आता मग हे सगळं होत असताना खरा गेम चेंजर कोण आहे बरं याच्यामध्ये? तर मॅनेजमेंटने सांगितलं की कंपनीला नवीन लार्ज मल्टी इयर्स डील्स मिळत आहेत, बरोबर. विशेष म्हणजे ऑटो इंजिनिअरिंग आणि व्हेकल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मध्ये पण कंपनीला याच्यामध्ये विशेष काय काय मिळायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ कंपनीकडे पुढील काही वर्षांसाठी रेव्हेन्यूची व्हिजिबिलिटी वाढतीये. मोठ्या कंपन्या जेव्हा नवीन कार्स, EV किंवा स्मार्ट व्हेकल्स तयार करतात ना, तेव्हा गरज असते डिझाईनची, इंजिनिअरिंगची आणि टेक्नॉलॉजी सोल्युशनची. आणि यासाठी टाटा टेक्नॉलॉजी सारख्या कंपन्यांची मदत घ्यावी लागते. आता हे काम पुन्हा वाढताना दिसेल, बरोबर. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. आता तो काय करतो हे पण मी तुम्हाला सांगून टाकलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे EV थीम, बरोबर. आता जगभरामध्ये ऑटो कंपनीज इलेक्ट्रिकल व्हेकल्सवर जवळपास अब्जावधी डॉलर्स खर्च करतात. ही गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल. नवीन प्लॅटफॉर्म येत आहे, नवीन सॉफ्टवेअर येतात, नवीन इंजिनिअरिंग सोल्युशन येतात. आणि या सगळ्यात टाटा टेक्नॉलॉजीचा फायदा होण्याची शक्यता भविष्यामध्ये वाढली आहे. मार्केटला वाटतंय की EV सायकलचा पुढचा फायदा या कंपनीला भविष्यामध्ये होऊ शकतो. आता एक गोष्ट रिटेल इन्व्हेस्टर्सने अनेकदा दुर्लक्ष केली, ती म्हणजे मार्जिन. आता रेव्हेन्यू वाढणं चांगलंच असतं याच्यामध्ये, पण प्रॉफिट जास्त वेगाने वाढणं त्याहूनही इम्पॉर्टंट आणि चांगली गोष्ट असते. मॅनेजमेंटचा विश्वास आहे की पुढील काळामध्ये AI चे टूल्स, बेटर युटिलायझेशन आणि ऑपरेट
ऑपरेटिंग लिव्हरेजमुळे कंपनीचे मार्जिन्स अजून बेटर होऊ शकतात आणि ही गोष्ट मार्केटने कॅच केली. मार्केट म्हणजे याच्यामध्ये जो काही मोठा स्मार्ट प्लेयर असतो तो. त्यामुळे आता एक आणखी रियालिटी समजून घ्या. लक्षात ठेवा, भारतामध्ये टाटा ग्रुपचं नाव हे स्वतःमध्येच एक ब्रँड आहे आणि आपण टाटा म्हटलं की ब्रँड मधल्या बहुतांश कंपन्यांना आपण ओळखत असतो. जेव्हा टाटा ग्रुप मधील एखादी कंपनी ग्रोथचे संकेत देते तेव्हा रिटेल इन्व्हेस्टर्स आणि इन्स्टिट्यूशन दोघांचं लक्ष जातं, जे आता घडताना दिसतंय आपल्याला. म्हणून पॉझिटिव्ह रिझल्ट आणि ग्रोथ आउटलुक प्लस टाटा ब्रँड या तिघांमुळे स्टॉक मध्ये रॅली सुरू झाली. बरोबर. आता तुम्हाला वाटेल अरे सगळं तर चांगलंच घडतंय की, पण थांबा, इथेच आपण बऱ्याच वेळेला फसतो. आता हे झालं एका रिझल्टचा, विचार करा. पण धोका अजून संपलाय का? अजिबात नाहीये. थोडं सावध व्हा, इकडे लक्ष द्या. आता इथे थोडं सावध होणं गरजेचं आहे, कारण सध्याची रॅली मुख्यत्वे फ्युचर एक्सपेक्टेशन्सवर आलेली आहे. बरोबर. जर ग्लोबल ऑटो इंडस्ट्री मंदावली, आता आपण बघतोय ह्या ट्रम्पच्या मुळे काय काय अवस्था जगभरामध्ये चालली आहे, ह्याचा चुकून इम्पॅक्ट जर तिकडे बसला, बरोबर, किंवा नवीन डील्स अपेक्षेप्रमाणे रिव्हेन्यू मध्ये कन्वर्ट नाही झाल्या तर स्टॉक पुन्हा करेक्शन फेज मध्ये जाऊ शकतो. म्हणून फक्त आता एवढं वाढलाय, मागच्या एवढ्या दिवसात एवढं वाढलं म्हणून वाढेल ते म्हणणं बघणं थोडी अतिशयोक्ती ठरू शकते. त्यामुळे थोडा लॉजिकल डिसिजन घ्यायच्यामध्ये, कारण आज टाटा टेक्नॉलॉजीमध्ये जे घडतंय ना ते फक्त एका क्वार्टरच्या रिझल्टची स्टोरी नाहीये, ही एक स्लो डाऊन ते रिकव्हरी स्टोरी आहे. बरोबर. खूप सारा ऑलरेडी पडला पण होता, त्याच्यामध्ये जरा काहीतरी पॉझिटिव्ह आलं म्हणून त्याच्यामध्ये बरेच लोक घुसलेत. पण आयपीओ नंतर इन्व्हेस्टरची परीक्षा घेणारा स्टॉक पुन्हा एकदा मार्केटच्या रडारवर आलाय. परंतु महत्वाचा प्रश्न हा नाही की स्टॉक किती वाढला. प्रश्न इम्पॉर्टंट स्वतःला विचारा, किंवा जर तुम्ही याच्याविषयी विचार करताय तर पुढील 3 ते 5 वर्षामध्ये कंपनी ही ग्रोथ स्टोरी पुन्हा दाखवू शकते का? तसं कंपनीचे पुढचे प्लॅन आहेत का? तशा कंपनीकडे ऑर्डर्स आहेत का? कारण स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात मोठे रिटर्न्स तेव्हाच मिळतात जेव्हा मार्केट एखाद्या कंपनीला पुन्हा नव्याने ओळखायला सुरुवात करतं. कंपनी स्वतःवर पुन्हा काम करते, पुन्हा रिडेव्हलप होते आणि हा हिरो पुन्हा परतला आहे का नाही, तर ही टेम्पररी रॅली आहे. बरोबर. हे तुमचं मत मला खाली अवश्य सांगा. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशाच भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत की आता मार्केट पडल्यामुळे अंडर व्हॅल्यूड झाले किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून पोटेन्शियल दिसू शकतं. पण हे एआयच्या सोबत जर तुम्ही काम केलं तर आणखीन तुम्हाला चांगलं समजून घेता येईल. आणि तुम्हालाही जर एआय इन डेप्थ मध्ये शिकायचं असेल तर आम्ही आहोत ना. लक्षात ठेवा. तर ह्या स्टॉक मार्केट विथ एआय वर आम्ही आठवड्यामध्ये कित्येक वेगवेगळे वेबिनार्स आपल्या युट्यूब चॅनलवर घेत असतो. त्याची फायदा तुम्ही पण घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओशी कमेंट आवश्यक करा. आणि हो, ते जर आवडत असेल ना तर शेअर पण करून टाका. कारण काय होतं, अशी बरीच लोक की ज्यांना योग्य नॉलेज नसतं आणि ते अंधधुंद गोळ्या झाडल्यागत चुकीचे डिसिजन घेत असतात, जे आपल्या लोकांनी नाही करायला पाहिजे. मग चला भेटूया असं इंटरेस्टिंग काहीतरी घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.